स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीवांमधील पोषण तत्वे. लेट्स रिकॉल व्हॉट इज म्युच्युलेशन. MALNUTRITION म्युच्युलेशन. कुपोषण म्हणजे काय. विच आर द वे टू प्रिव्हेंट म्युच्युलेशन. कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते कोणते आहेत. कोणत्या मार्गाने कुपोषण रोखू शकतो. न्यूट्रिशन. Some life process to go on continuously in living organism. Substance which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called food. सजीवांमध्ये जीवन प्रक्रिया अखंडपणे चालू असते. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, आपले शरीर निरोगी राखण्यासाठी आपल्याला डायजेशन DIGESTED डायजेस्टेड पचन, ॲसिमिलेटेड सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते. आणि ही ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्या पदार्थांना अन्न घटक फूड स्टफ असे म्हणतात. वी गेट सर्वल टाईप ऑफ न्यूट्रियंट फ्रॉम फूड स्टफ. न्यूट्रियंट कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप. या न्यूट्रिशनचे 2 प्रकार पडतात. फर्स्ट मायक्रो MACRO. सेकंड मायक्रो MICRO. मॅक्रो आणि मायक्रो असे 2 प्रकारचे बृहत पोषण तत्वे, सूक्ष्म पोषण तत्वे असे 2 प्रकार पडतात. न्यूट्रिएंट लाईक कार्बोहायड्रेट्स कार्बोदके, प्रोटीन्स प्रथिने अँड फॅट्स स्निग्ध पदार्थ आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. ह्या न्यूट्रिएंट पोषण तत्वामध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन अँड फॅट्स मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात. म्हणून त्यांना मायक्रो MACRO मायक्रो न्यूट्रिएंट असे म्हणतात. त्याचप्रमाणे मिनरल्स खनिजे, व्हिटॅमिन, जीवनसत्वे आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी खूप कमी प्रमाणावरती, अल्प प्रमाणावरती आढळून येतात. म्हणून त्यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स असे म्हणतात. MICRO सूक्ष्म पोषण तत्वे असे म्हणतात. The process of taking in and using food which take place in living organism is called nutrition. This is definition of the nutrition. पोषण तत्वे पोषण द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या जीवन प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. नीड फॉर न्यूट्रिशन टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. आपल्या शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा निर्माण करण्यासाठी. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ वाढ, डेव्हलपमेंट विकास आपल्या शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी. टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल अँड रिक्वायर्ड टिश्यू. रिपेअर टिश्यू आपल्या शरीरातली पेशींची झीज भरून काढण्यासाठी आणि ऊतींना दुरुस्त करण्यासाठी. 2-3 सेल एकत्र येऊन जेव्हा निर्माण होते ती ऊती टिश्यू. टू फाईट डिसीज शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी. This is the need for the nutrition. Autotrophic nutrition. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. AUTOTROPHIC. Autotrophic स्वयंपोषी. काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यावर त्यांनी स्वतःचं पोषण करतात. याला म्हणतात स्वयंपोषण. ॲटोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक. Some organism depends on the organism, plant and minerals for their foods. This is called heterotrophic nutrition. परपोषण. काही सजीव अन्नासाठी दुसऱ्या वनस्पती, प्राणी, दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतात. याला म्हणतात परपोषण. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. HETEROTROPHIC. नेक्स्ट ॲटोट्रॉफिक प्लांट. कॅन यू टेल सांगू शकता का. सांगा पाहू. हाऊ डू प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड. वनस्पती स्वतःचे अन्न कसे तयार करतात. बिलो. प्लांट्स ऑल्सो नीड फूड देअर ग्रोथ. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी, स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी, वनस्पतींना वाढीसाठी जेव्हा अन्नाची गरज लागते त्यासाठी ते सूर्यप्रकाश सनलाईट अँड क्लोरोफिल CHLOROPHYLL हरितद्रव्ये. प्लांट मेक देअर फूड इन देअर लिव्स युझिंग वॉटर अँड न्यूट्रियंट्स
फ्रॉम द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. दिस प्रोसेस इज कॉल्ड अ फोटोसिंथेसिस. सूर्यप्रकाशाच्या मदतीने साहाय्याने वनस्पती पानांमध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असे म्हणतात. PHOTOSYNTHESIS प्रकाश संश्लेषण. दिस डायग्राम 4.1 फोटोसिंथेसिस. सनलाइट, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल इन द लिव्स, वॉटर, मिनरल्स, सॉल्ट. वनस्पतींच्या पानामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात, हरितद्रव्ये. त्यामुळे वनस्पतींची पाने हिरव्या रंगाची असतात. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने ऑक्सिजन आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने पानांमध्ये अन्न तयार करतात. आणि कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इज द फॉरवर्ड रिॲक्शन बाय फूड्स प्लस ऑक्सिजन. अन्न आणि ऑक्सिजनची निर्मिती करतात. 6CO2 प्लस 6H2O इन द क्लोरोफिल पिगमेंट सनलाइट. C6H12O6